हॅलो मॅम. या 4 दिवसाच्या तुमच्या जर्नीमध्ये ॲक्च्युली 9 दिवसाची जर्नी आहे. 2 दिवस सॅटर्डे संडे, 5 दिवस तुमचा प्रॅक्टिस सेशन आणि 2 दिवसाचं पुन्हा वर्कशॉप. तर आजचा आपला लास्ट डे आहे. मी बाय प्रोफेशन इंटिरियर डिझायनर आहे. तर तुम्हाला आवड तर होती. तुमचं फीडबॅक ज्यावेळेस तुम्ही इन्क्वायरी केली त्यावेळेस मला तुम्ही सांगितलं होतं की आहे तुम्हाला या 4 दिवसाच्या सेशनमध्ये कोणकोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्या मला जाणून घ्यायला आवडेल. मी रिलेटेड फील्डमध्ये आहे त्याच्यामुळे पेंटिंगचा मला जरी अनुभव झाला तरी पण मोठ्या स्केलवरचं पेंटिंग मी कधीच नव्हतं केलं. मी छोट्या साईजमध्येच पेंटिंग केलं होतं आणि त्याच्यातलेच शेडिंग मला येत होतं. तर मोठं कसं व्हिज्युअलाइज करायचं, मोठं कसं इम्प्लिमेंट करायचं, कसं ड्रॉइंग करायचं आणि नंतर कलरिंग कसं करायचं आणि स्टेप बाय स्टेप कलरिंग कसं करायचं. छोट्यामध्ये आपण डायरेक्ट शेडिंग करू शकतो पण मोठ्यामध्ये आपण बेस आधी करतो मग त्याच्यावर पुढचे टेक्स्चर्स वगैरे करतो. तर हे इथे मला शिकायला मिळालं. आणि स्प्रे गन मी कधीच यूज नव्हती केली, ती आज मी पहिल्यांदा यूज केली आहे. त्याचा इफेक्ट कसा वाटला? दॅट इज व्हेरी फन ऍक्च्युली. म्हणजे वापरणं इट्स व्हेरी इंटरेस्टिंग थिंग आणि मजा आहे त्याच्यामध्ये काम करायला. 4 दिवसाच्या वर्कशॉप नंतर तुम्ही एक स्वतःला वॉल पेंटिंग करण्याच्या काबिल समजू शकता? नाही, अजून प्रॅक्टिसची गरज आहे. प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला माझं साईट चालू आहे तर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तुम्ही साईटवर पण येऊ शकता. तिथे ड्रॉइंग रेडी असते त्यामुळे तुम्हाला तिथे येऊन तुमचा घरी जर तुम्हाला जागा अवेलेबल नसेल तर साईटवर खूप कामं चालू असतात. स्कूल, हॉटेल, रेस्टॉरंट तिथे येऊन तुम्हाला लाईव्ह प्रोजेक्टवर पण तुम्हाला काम करता येईल. आणि तुम्हाला स्वतःचे प्रोजेक्टही घेता येत असतील तर तुम्ही इंटेरियरमध्ये आहात तर तुम्ही प्रोजेक्ट घेतल्यानंतर माझा पूर्ण सपोर्ट तुम्हाला रेग्युलर परमनंट बेसिसवर राहणार आहे. तर तुम्ही फ्युचरमध्ये जे काही तुम्हाला प्रोजेक्ट मिळतील तुम्ही बिंदास घ्या. त्या प्रोजेक्टला कसं फायनल करून तुम्हाला कस्टमर सॅटिस्फॅक्शन द्यायचं ती जिम्मेदारी माझी. पण असेच वेगवेगळे इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करत राहा. आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू आणि थँक्यू आम्हाला एक गाडी केल्याबद्दल. थँक्यू.